सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांची कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून या पदासाठी प्रतीक्षा सुरू होती आणि अखेर आंबेडकर यांची निवड झाल्याने जिल्ह्यात जल्लोषाचं वातावरण आहे। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहतात तारा न्यूज। राधानगरी विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले आंबेडकर हे जिल्ह्याच्या विकासासाठी एक महत्त्वाचा चेहरा ठरले आहेत। आंबेडकर यांच्या नियुक्तीनंतर आरोग्य सेवा सुधारण्याबाबत मोठ्या अपेक्षा व्यक्त होत आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक आरोग्यविषयक समस्या ते कशा प्रकारे हाताळतील याकडे सर्वांचंच लक्ष आहे। सलग 3 वर्ष आमदारकी, त्यानंतर कॅबिनेट आणि आता पालकमंत्रीपद, त्यामुळे अनुभवाची जोड असणाऱ्या प्रकाश आंबेडकर हे आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील आरोग्य सेवामध्ये मोठ्या सुधारणा करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। प्रकाश आंबेडकर हे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री असून पालकमंत्री पदाची जबाबदारीही त्यांनी स्वीकारली आहे। हे दुहेरी पद सांभाळणारे ते पहिलेच नेते आहेत। त्यांच्या या नियुक्तीने शिंदे सरकारने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास अधोरेखित होतो। राधानगरी, आजरा, भुदरगड मतदारसंघातून सलग 3 वेळा निवडून आलेल्या आंबेडकर यांनी आपल्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प राबवले आहेत। शिवसेनेच्या बंडानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या समर्थनामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले। आता पालकमंत्रीपद मिळाल्याने त्यांनी आपल्या राजकीय प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे। आंबेडकर यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। कोल्हापूर जिल्ह्याच्या चौफेर विकासासाठी ते कोणत्या योजना राबवतील याकडे सर्वांचं लक्ष आहे। जिल्ह्यातील आरोग्य सेवा, शिक्षण, पायाभूत सुविधा यामध्ये लक्षणीय बदल घडवण्याची अपेक्षा आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। आरोग्य मंत्री आणि पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्यातील समस्यावर कशा पद्धतीने काम करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। प्रकाश आंबेडकर यांची ही नियुक्ती कोल्हापूर जिल्ह्यासाठी नवी दिशा ठरेल यात शंका नाही। त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सेवा आणि इतर विकास कामांमध्ये सकारात्मक बदल होऊन एका योग्य व्यक्तीकडे पालकमंत्री पद याशिवाय आरोग्याची डोर गेल्याचं समाधान कोल्हापुरातील जनता नक्कीच व्यक्त करेल यात शंका नाही। अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।